नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बेताल वक्तव्य विरोधात भाजप आक्रमक, जोडेमारो आंदोलन करत राजीनाम्याची केली मागणी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा शहरात उत्साह, शासकीय कार्यालयासह विविध ठिकाणी केले अभिवादन. श्री सिद्धरामेश्वर यात्रेची क्षणचित्रे महापालिका परिसरात झळकणार. आयुक्त शीतल तेली उगलेंच्या हस्ते होणार चित्राचे अनावरण. आणि राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी घेतली 20,000ची लाच. अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहात. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बेताल वक्तव्याविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पद्मशाली चौक या ठिकाणी जोरदार जोडेमारो आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात आक्रमक होत पद्मशाली चौक या ठिकाणी जोडेमारो आंदोलन केले. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य त्यांनी केले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्याविरोधात सदरचे आंदोलन करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दरम्यान अजित पवार यांनी बेताल वक्तव्य करून भावना दुखवल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केली. संभाजीराजांच्या विषयामध्ये अवमानकारक उद्गार आणि उल्लेख केल्या प्रकरणामध्ये विद्यमान विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभेचे अजितदादा पवार यांचा भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर निषेध करत आहे. खरं म्हणजे असं कुठलंही लोकांच्या मनामध्ये राष्ट्रपुरुष जे त्यांनी घर केलेलं असतं त्यातून त्यांना जी मिळालेली बिरुदावली असते त्याचं सर्टिफिकेशन करण्याचे कुठलेही अधिकार अजितदादांकडे नसताना त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये देवा इतकंच ज्यांच्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये जी व्यक्ती आहे ते आमचे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या विषयात जे उद्गार काढलेत ते खरोखर निषेधार्ह आहेत. आज भारतीय जनता पार्टी त्याचा कडक शब्दामध्ये निषेध करते.
याप्रसंगी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सचिव रुद्रेश बोरामणी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, माजी सभापती जय साळुंखे, माजी नगरसेविका विजया वड्डेपल्ली, इंदिरा कुडक्याल, शशी थोरात आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. नगरच्या धर्तीवर प्रयत्न केल्यास बोरामणी विमानतळ सुरू होण्यास शक्य होणार असल्याची अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केली. नगरमध्ये मालढोक पक्ष्यांसाठी सर्वाधिक क्षेत्र आरक्षित असतानाही तिथे विमानसेवा सुरू व्हावी म्हणून वन विभागाच्या जागेचा तिढा आम्ही सर्वांनी मिळून सोडवला. याच धर्तीवर सोलापुरातील लोकप्रतिनिधींनी केंद्रात नेटाने प्रयत्न केल्यास बोरामणी विमानतळाचा प्रश्नही निश्चितच मार्गी लागेल असा विश्वास कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. रविवारी आमदार पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थानने भरवलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी तिथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी काडादी परिवाराच्या वतीने धर्मराज काडादी यांनी आमदार रोहित पवार यांचा सत्कार केला. सोलापुरात भाजप लोकप्रतिनिधींची संख्या अधिक असतानाही बोरामणी विमानतळासाठी अडचण ठरलेल्या वन विभागाच्या जमिनीचा तिढा का सुटत नाही असा सवाल करत या प्रकरणी केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला. उपस्थित केला जातोय. हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याला पाहिजे होता, पण ते दिसून आलं. हे दोन्ही विषय केंद्रामध्ये आहेत. केंद्रामध्ये सुप्रियाताईंनी हा मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे. संभाजीराजेंनी त्यावेळेस त्या ठिकाणी तो घेतला होता. पण जेव्हा आमचे खासदार त्या ठिकाणी हा प्रश्न घेत असतात, आपण विसरून जातो की भाजपचे आणि इतर शिंदे गटाचे सुद्धा खासदार मोठ्या संख्येने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात. जेव्हा महाराष्ट्र आरक्षणाचा विषय, मराठा आरक्षणाचा विषय त्या ठिकाणी आला, कुणीही त्यावेळेस त्या ठिकाणी बोललं नाही. तसंच महाराष्ट्रावर जेव्हा त्या ठिकाणी अन्याय झाला, जेव्हा हे थोर व्यक्ती त्या ठिकाणी बोलले, सीमा भागाचा प्रश्न आला, हेच ते बीजेपीचे खासदार आणि शिंदे गटाचे खासदार ते तोंडावर बोट ठेवून त्या ठिकाणी गप्प बसले. त्यामुळे खासदारांनी खऱ्या अर्थाने हा विषय त्या ठिकाणी मांडायला पाहिजे. आता तर 50% आरक्षण पुढे गेलेलं आहे EWS मुळे. त्यामुळे मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, या सगळ्यांना आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून तरी त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो. कारण जे प्रतिनिधित्व करणारे आहेत महाराष्ट्राचे खासदार सर्व, जे भाजप आणि शिंदे गटाचे, ते जेव्हा समाजाचा विषय येतो, लोकांचा विषय येतो, महाराष्ट्राचा विषय येतो, महापुरुषांचा विषय येतो, सीमा भागाचा प्रश्न येतो, ते आदेशासाठी त्या ठिकाणी थांबतात आणि भाजपकडनं जर आदेश नाही आला तर गप्प बसतात. हे त्यांचे खासदार. शेवटी खासदारांनी हा मुद्दा मांडायला पाहिजे. मला असं वाटतं की हा विधानसभेचा विषय आता राहिलेला नाही, हा पार्लमेंटचा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याला चिमणीशिवाय पर्याय नाही, पण विमानसेवेला पर्याय असतानाही चिमणी पाडण्याचा नेमका यामध्ये राजकारण कोण करत आहे याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. त्या विषयावर येतो. दुसरं कसं आहे, एक या परिसरामध्ये, या शहरामध्ये IT हब असावं यासाठी सगळेच त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. यासाठी वेगळी पॉलिसी असावी यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. मी जेव्हा इथं आलो होतो चर्चा झाली होती. हा विषय मी साहेबांशी बोललो, देसाई साहेबांशी सुद्धा त्या ठिकाणी माझी चर्चा झाली आणि त्या पद्धतीने काहीतरी एक पॉलिसी आपल्याला आणता येईल अशी सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली. आता महेश रावांच्या माध्यमातून एक प्रयत्न त्या ठिकाणी चालला इथं असणाऱ्या युवकांना, आणि अशा पद्धतीने IT सेक्टर इथं येऊ शकतं. रेल्वे आहे, हे आहे, आणि तसंही फ्लाईटचं ते आहे, आणि जो दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये विमानही येऊ शकतात, कारखाने जपू शकतो, राहू शकतो, शेतकऱ्यांचं हित बघू शकतो आणि आपल्या शहराचं हित त्या ठिकाणी बघू शकतो. पण ह्याच्या मागे जे काही व्यक्तिगत राजकारण चाललंय, तुम्ही फक्त अभ्यास करा, ऊसाचा अभ्यास करा आणि कुटुंबाचा जो काही पूर्वीचा वाद असेल तो त्या ठिकाणी करा. एक कुटुंब जे 52 वर्षामध्ये इथं या शहराला दिलेलं आहे त्याचा तुम्ही अभ्यास त्या ठिकाणी करा. कारखाना असल्यामुळे प्रगती काय झाली याचा एक अभ्यास त्या ठिकाणी करा. आणि काही लोक का मुद्दामून वाद घालतात त्यात फक्त तुम्हाला त्यांचं हित दिसेल आणि दुसऱ्या बाजूला ऊसाच्या बाबतीत सुद्धा एक दुसऱ्याचं हित त्या ठिकाणी दिसेल. आणि या दोघांच्या संगनमताने असेल का वादात असेल माहीत नाही, एक चांगली वास्तू त्या ठिकाणी अडचणीत येते. पण एक तुम्हाला सांगतो
ही अडचणीत कितीही त्या ठिकाणी आली, ज्या पद्धतीने शेतकरी सपोर्ट करतात, ज्या पद्धतीने या शहरातले सर्वसामान्य सपोर्ट करतात, आम्ही सुद्धा चांगल्या बाजूने त्या ठिकाणी असू, आम्ही सुद्धा कारखान्याबरोबर त्या ठिकाणी असू, आम्ही सुद्धा शेतकऱ्याबरोबर त्या ठिकाणी असू. जुनी पेन्शनच्या बाबतीत कमिटी त्याबद्दलची झाली होती. त्या कमिटीमध्ये फक्त चर्चाच झाली आणि कदा 2019च्या इलेक्शनच्या आधी एक कमिटी निर्माण झाली होती. पण इलेक्शनच्या तोंडावर जेव्हा कमिटी फॉर्म केली जाते त्याच्या मागे कदाचित काही लोक म्हणतात राजकारण असू शकतं, की फक्त दाखवायचं की बघा आम्ही काहीतरी त्या ठिकाणी करतो, पण त्यानंतर काही झालं नाही. प्रॉब्लेम असा आहे, आकडा 1 लाख कोटीचा दिला जातो, दाखवला जातो आणि तो आकडा बघितल्यानंतर अनेक लोक निर्णय घ्यायला त्या ठिकाणी घाबरतात. पण तो 1 लाख आकडा हा कदाचित अभ्यास गटाकडनं आलेला नाही. तो एक त्या लेवलला आपल्याला खऱ्या अर्थाने त्याचा खर्च किती आहे, कॅशफ्लोचा इम्पॅक्ट किती येणार आहे, किती युवा वर्ग या 2005 नंतर त्या ठिकाणी जॉईन झालेला आहे, त्यांची रिटायरमेंट कधी आहे, आणि या सगळ्याचं गणित त्या ठिकाणी आपल्याला बसवावं लागेल. आणि मग मला असं वाटतं की एक सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेता येईल. विषय एवढाच आहे, 6 राज्यात ते जमतं, महाराष्ट्रात जमत नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी कुठं विचार करण्यासारखी आहे. पण मोघम बोलण्यापेक्षा कुठंतरी मला असं वाटतं की एक आकडा पेपरवर अभ्यास करून इकडच्या बाजूला विश्वासात घेऊन आणि इथल्या काही ठराविक अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधी त्यात टाकून एक आकडा आपल्याला फायनल करावा लागेल. काडादी हे शेतकरी कामगारांसाठी काम करत आहेत. काडादी घराण्याचे शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, सुधीर खरटमल, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संतोष पवार, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्कराज काडादी, माजी नगरसेवक किसन जाधव, तौफिक शेख, सिद्धाराम चाकवते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत बाबर, रोफ फाउंडेशनचे नजीब शेख आदी उपस्थित होते. श्री सिद्धरामेश्वर यात्रेची क्षणचित्रे महापालिका परिसरात झळकणार असून आयुक्त शीतल तेली उगलेंच्या हस्ते चित्राचे अनावरण करण्यात आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट या देशपातळीवरील संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या इंद्रभवन व आवारातील इमारतीमध्ये शहराची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा दर्शवणारी छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील ठळक घडामोडी छायाचित्रांच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न आर्किटेक्ट शशिकांत चिंचोळी यांच्या कल्पनेतून करण्यात आला आहे. छायाचित्रकार यशवंत सादुल यांनी टिपलेली जवळपास 40 क्षणचित्रे यासाठी निवडण्यात आली असून आज महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते चित्रांचे अनावरण करण्यात आले. व महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, आर्किटेक्चर शशिकांत चिंचोळी, मनोज मर्दा, प्रशांत सिंगी, केदार बिराजदार, राहुल खमितकर, चंदुला लंबाल, यादगिरी कोंडा, निंबाळे, ऋषिकेश पाटील, श्रीधर पागुल, विरल उदेशी उपस्थित होते. महापालिकेच्या फेब्रुवारी 2022च्या सर्वसाधारण सभेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट या संस्थेस तशी मान्यता देण्यात आली आहे. शहराची सांस्कृतिक ओळख दर्शवणारी ही छायाचित्रे महापालिका आवारातील वेगवेगळ्या इमारतीतील दालने आणि स्वागतिका परिसरात झळकणार आहेत. सोलापूर जिल्हा पतसंस्था क्रमांक 2च्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात सन 2023च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या हस्ते झाले. सोलापूर जिल्हा पतसंस्था क्रमांक 2च्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात सन 2023च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे, नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, पतसंस्थेचे चेअरमन श्रावण मोरे, व्हाईस चेअरमन श्रीकांत घोडके यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर, अजय सिंह पवार, कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या जीवनामध्ये दिनदर्शिका या मार्गदर्शक आणि दिशादर्शक असतात. दिनदर्शिकेवर जीवनाचे नियोजन ठरते. म्हणूनच आयुष्यात दिनदर्शिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. प्रारंभी गिरीश जाधव यांनी प्रास्ताविकात
पतसंस्थेच्या कार्याचा आढावा सांगितला। यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर गिरीश जाधव, संचालक रणजित घोडके, सुधाकर माने देशमुख, युवराज जाधव, सुनंदा जाधव, राणी सुतार, श्रीकृष्ण घंटे, इंदुबाई म्हेत्रे, विलास माने, विजया राऊत आदींसह जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला बाल कल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागामार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी जावेद शेख तसेच जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या। सर्वप्रथम अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमास सुरुवात केली। यावेळी बालविकास अधिकारी आसमा अत्तार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली। यावेळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाच्या शुभेच्छा उपस्थित बालिका व महिलांना दिल्या। त्यानंतर दुपारच्या सत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 7 बालकांना बालिकांना प्रत्येकी 25,000च्या मुदत ठेवीचा लाभ दिला। जिल्ह्यातील मुलींचे प्रमाण 918 असून ते राज्याच्या तुलनेत समाधानकारक असे असल्याने याबाबत समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी पर्यवेक्षिका उज्ज्वला गुंड यांनी केले। कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉक्टर विजय खोमणे, बालविकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कक्ष अधिकारी चंद्रकांत होळकर, गिरीश जाधव, सचिन आंबेकर, देशमुख, गणेश साळुंखे, अर्चना जाधव उपस्थित होते। कास्ट्राईप जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। कास्ट्राईप जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संघटनेच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यकारी अभियंता कटकधोंड कुलकर्णी, आर कांगरे, संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, के चव्हाण, चंद्रकांत होळकर, राजगुरू, वैजनाथ गायकवाड, किशोर कांबळे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले। यावेळी श्रीमती प्रथम शेट्टी पेठकर, आरती माढेकर, गुन्ह्यातील आरोपीला जामिनासाठी मदत करतो म्हणून 20,000 रुपये घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। दारूबंदी अधिनियम अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात जामिनासाठी आरोपीला मदत करतो म्हणून 30,000 रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 20,000 रुपये घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले। मलंग गुलाब तांबोळी, वय 33, पद जवान, नेमणूक निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, सध्या राहणार प्रकाश नालवार यांचे स्वामी विवेकानंद नगर, ओम गर्जना चौक, सैफुल, सोलापूर येथे, मूळ राहणार ब्लॉक नंबर 28, अश्विनी कॉलनी, SRPF ग्रुप 10 जवळ, विजापूर रोड, सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। यातील वर नमूद आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क सोलापूर येथे दारूबंदी अधिनियम अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांना जामिनाच्या अनुषंगाने केलेल्या सहकार्याचा मोबदला म्हणून 30,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 20,000 रुपये स्वीकारण्यास संमती दिली। ही कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक ACB सोलापूर, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, पोलीस नाईक अतुल घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील सनके व चालक उडान शिव सर्व नेमणूक ACB सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। बोला एकदा भक्तलिंग हर बोला हरच्या जयघोषात सिद्धरामेश्वर यात्रेतील 5 नंदीध्वजाचे केंगणाकर कुटुंबियांकडून पूजन केले। बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर, श्री सिद्धेश्वर महाराज की जय अशा भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमय वातावरणात केंगणाकर कुटुंबियांनी आपल्या निवासस्थानी एक नाही तर 5 नंदीध्वजाचे पूजन करून महाप्रसादाचे वाटप केले। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजाचे पूजन घरोघरी होत आहे। सराव करण्यासाठीच्या नंदीध्वजाचे जवळपास 150 ठिकाणी पूजन होते।
शहरात सरावाचे 18 नंदीध्वज असून 3000 ठिकाणी अशा पद्धतीने पूजन होते. न्यू पाच्छा पेठेतील केंगनाळकर यांच्या वाड्यात 5 नंदीध्वजांची पूजा करण्यात आली. यावेळी विधिवत पूजेसह सिद्धरामेश्वरांची भक्तिगीते वाजवण्यासोबत सामूहिक आरती करण्यात आली. केके प्रतिष्ठानचे सोमनाथ केंगनाळकर, त्यांच्या पत्नी सुशीला केंगनाळकर, लहान बंधू मल्लिकार्जुन केंगनाळकर, त्यांच्या पत्नी माया केंगनाळकर, इंद्रजित पवार, बसवराज केंगनाळकर, परिमल बोळकोटे, गुरु बुरकुले, निलेश केंगनाळकर, नितीन केंगनाळकर, भाग्यश्री डोणी, सिद्धराम तंबाके, महादेव बुरकुले, नागनाथ चमके, प्रकाश म्हेत्रे, पृथ्वीराज फुटाणे यांच्यासह केंगनाळकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. केंगनाळकर म्हणाले, 1960 पासून केंगनाळकर कुटुंब घरी नंदीध्वज पूजन करतो. ही आमची 3री पिढी आहे. अनेक ठिकाणी केवळ एका नंदीध्वजाची पूजा होते, मात्र आम्ही 5 नंदीध्वज पूजतो. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांवर आमची अखंड भक्ती आहे. आमची पुढील पिढी ही सेवा अखंड ठेवेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आमच्या इथे ग्रामीण सिद्धरामेश्वर महाराजांची पूजा परंपरागत आज आमच्या आजोबाच्या पासून चालू आहे. आमच्या आजोबानंतर आमचे वडील, आमच्या वडिलांनंतर मी, भाऊ नंतर मी करत आहे. अशाच परंपरा म्हणजे 1960 पासून आमच्या इथे परंपरा आहे. असंच आम्ही परंपरा कंटिन्यू चालू ठेवतो. आणखी 5 काट्यांच्या पूजा जी आहेत ना, पहिली बार म्हणजे सोलापुरात एकाच टायमाला असं जमणं योगच म्हणावं लागणार. माझ्यासारखा सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद 5 काट्यांच्या पूजा झालं, त्याबद्दल सिद्धरामेश्वर. मंद्रुप मोहोळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधून 6,83,000 रुपये किमतीची केबल वायरची चोरी झाल्याची तक्रार बबन माणिकराव गवई यांनी देऊळगाव राजा बुलढाणा यांनी मंद्रुप पोलिसांकडे दिली होती. मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी दखल घेऊन सहाय्यक फौजदार संदीप काशीद, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, दिनेश पवार यांच्याकडे तपास दिला होता. त्यानुसार अंबादास नामदेव कुंभार वय 27 राहणार औंज तालुका दक्षिण सोलापूर, सतीश वैजनाथ माने वय 34 राहणार सैफुल सोलापूर, कमोल कटाप्पा गायकवाड वय 28 राहणार वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर, सोमनाथ यशवंत भालेराव वय 29 राहणार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. आरोपीकडून चोरीस गेलेल्या केबल वायरपैकी 2,88,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. यावेळी 1,65,000 रुपये किमतीची वाहने, त्यामध्ये 2 मोटरसायकल व 1 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस स्टेशनचे रवींद्र मांजरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार संदीप काशीद, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, दिनेश पवार यांनी ही कामगिरी केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री आणि दरगनहळ्ळी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सुरळीत वीज पुरवठ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे कार्यालय गाठले.
शेतीला व गावाला सिंगल फेज असो किंवा 3 फेज सुरळीत वीज पुरवठा होत नाही। आठवड्यातून फक्त 2 ते 3 दिवस खंडित वीज पुरवठा करण्यात येतो। यावेळी ही वीज पुरवठा सतत ट्रिप होतो, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे। म्हणून शेतकऱ्यांनी वैतागून महावितरण अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। आपल्या दक्षिण सोलापूरमधील दरगणहळ्ळी व धोत्री या 2 गावांना आठवड्यातून फक्त 3 दिवस वीज पुरवठा मिळतोय। त्याच्यामध्ये इतर सर्व गावांना सुरळीत 8 तास लाईट दिली जाते आणि फक्त दरगणहळ्ळी आणि धोत्री या 2च गावांना आठवड्यातून 3च दिवस लाईट का? या संदर्भात आम्ही आज सर्व शेतकरी MSCB जुनी मिल कंपाऊंड येथे जाऊन जाब विचारला असता त्यांनी चालू करण्याचं आश्वासन आम्हा सर्वांना दिलेलं आहे आणि संध्याकाळी दरगणहळ्ळीला आणि उद्या सकाळी धोत्रीला लाईट दिली जाणार आहे आणि तसंच त्या MSCB ऑफिस सोबत आम्ही आमदार साहेब, पालकमंत्री, ऊर्जा मंत्री तसंच मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही हे पत्र पाठवलेलं आहे आणि आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणि तहसीलदार साहेबांसमोर सुद्धा आम्ही हा मुद्दा मांडलेला आहे। सोबतच आणखी एक विषय की नुकसान भरपाई जी होती अतिवृष्टीमुळे झालेली ती नुकसान भरपाई देखील आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जमा होईल असं तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही सर्वजण आलो होतो आणि ज्या काही आमचे मुद्दे होते त्यांची उत्तरं आम्हाला मिळालेली आहेत। त्याच्यामुळं आम्ही आमचा मोर्चा शांततेनं परत घेऊन निघालेलो आहोत। यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश बिराजदार, विनोद बिराजदार, देवप्पा कोळी, शेट्टप्पा बिराजदार, मल्लीनाथ बिराजदार, गणपती होनमुर्गीकर, चन्नवीर होनमुर्गीकर, पंकज माळी, मल्लीनाथ होनमुर्गीकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भोकरमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीने अजित पवार यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा दहन करून निषेध नोंदवण्यात आला। छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या अपमानजनक विधानाचा भोकरमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोरभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निषेध म्हणून पवार यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा दहन करण्यात आला। यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्रीकांत किनाळकर यांच्या नियोजनात 2 जानेवारी 2023 रोजी भोकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी युवा तालुकाध्यक्ष श्रीकांत किनाळकर, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश मामा कोंडलवार, नंदू याकावार, माजी शहराध्यक्ष संतोष मारकवार, राजू अंगरवाड, शहराध्यक्ष विशाल माने, आनंद डांगे, रामदास पत्रकार अनिल डांगे, रामदास पत्रकार अनिल डोईफोडे, सोनवणे, माधव पवार, सुनील शहा, प्रवीण पोपशेटवार, सय्यद जफर, प्रल्हाद मांजरे, संदीप पाटील कोळगावकर, बन्सी सूर्यवंशी, मंगेश गजानन दंतुपाल, रामदास पांचाळ, रामदास भिंगेवाड, पांडुरंग चरित्रवाड, पांडुरंग कुंभारगावे, तेजस मलदोडे, गंगाधर आलेवाड, लक्ष्मणराव संदीप घारगे, राजशंकरवाड, संतोष साखरे, गोविंद येडले, राजेवाडी गोपीनाथ मुतनेपवाड, सुजित नाईक, लक्ष्मण तोटावाड, बालाजी पवार, विठ्ठल पैलवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे मत संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी व्यक्त केले। सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे मत संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी 1 जानेवारी रोजी तालुक्यातील मानधनी, पाचलेगाव, भोसी, माणकेश्वर आदी गावातील शेतकऱ्यांच्या भेटी दरम्यान व्यक्त केले। संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीच्या वतीने शेतकरी संवाद दौरा आयोजित केला आहे। यानिमित्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संतोष गव्हाणे आले होते। यावेळेस त्यांनी सांगितले की सध्याच्या काळात शेती करणे म्हणजे खूप जिकिरीचे झाले आहे। महाग झालेली बी बियाणे, औषधी, वाढत चाललेली मजूर आणि मजुरांचा असलेला तुटवडा यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे। म्हणून शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोडधंदे करून उद्योजक व्हायला पाहिजे। म्हणून येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याचे मत यावेळेस संतोष गव्हाणे यांनी मांडले। या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे,
नांदेड जिल्हाध्यक्ष स्वप्नील सूर्यवंशी उपस्थित होते. दौरा यशस्वी पार पाडण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट माधव दाभाडे, सुनील काजळे, दामू नवले, अनिल दाभाडे, अमोल देशमुख, बाबाराव डोंबे, ज्ञानेश्वर चव्हाण, विजय पाटील, छत्रभूत ससे, पिंटू रोकडे आदींनी प्रयत्न केले. पोलीस रेझिंग डे निमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8:30 ते 9:30 वाजेच्या दरम्यान पोलीस ठाणे देगलूर रेझिंग डे निमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर दौडमध्ये पोलीस ठाणे देगलूर येथील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, हद्दीतील पत्रकार बांधव, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, खेळाडू, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक आलेल्या खेळाडूंना पोलीस स्टेशन देगलूरचे PI सोहम माछरे यांनी खेळाडूंचा सत्कार केला. रेझिंग डे निमित्त पुढील 8 दिवसांमध्ये देगलूर शहरात पोलीस स्टेशनतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे PI सोहम माछरे यांनी सांगितले. श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील 5व्या दिवशी मंगळवार दिनांक 3 रोजी जलयात्री मिरवणुकीचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील 5व्या दिवशी मंगळवार दिनांक 3 जानेवारी रोजी जलयात्रा मिरवणुकीचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंगळवारी सकाळी 7 वाजता तुळजापुरातील पापनाश तीर्थकुंडात जलकुंभाचे पूजन महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत यजमान श्री व सौ श्रीराम कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. नंतर जलकुंभ यजमान यांच्या खांद्यावर देण्यात आला. आंब्याची पाने, श्रीफळ व जल असलेला कुंभ सुवासिनी कुमारिका घेऊन जलयात्रा जलकुंभाच्या मिरवणूक सोहळ्यास सुरुवात झाली. सजवलेल्या रथातून देवीच्या प्रतिमेची संबळाच्या कडकडाटात व आई राजा उदो उदोच्या जयघोषात भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भवानी रोड मंदिर महाद्वार येथून ही मिरवणूक सकाळी 11 वाजता मंदिरात पोहोचली. यात प्रथम चांदीच्या जलाने देवी मंदिर गर्भगृहासह स्वच्छ करण्यात आला. यात सुवासिनी कुमारिका यांनी डोक्यावर आणलेल्या जलकुंभातील पवित्र जलाने मंदिर स्वच्छ करण्यात आले. सहभागी कुमारिका सुवासिनी यांची खणा नारळाने ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. जलकुंभाच्या मिरवणूक सोहळ्याने तुळजापूर नगरीतील मंदिराकडे येणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले होते. जलयात्रेचा सोहळा संपल्यानंतर देवीच्या अभिषेक व पूजेचा घाट करण्यात येऊन सिंहासन अभिषेक पूजा करण्यात आल्यानंतर देवीस वस्त्रोलंकार घालण्यात आले. नंतर देवीची सिंहासनावर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. रात्री मंदिर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळ पूजा केल्यानंतर शाकंभरी नवरात्रोत्सवातील 5व्या माळेचा धार्मिक विधीची सांगता होणार आहे. विद्यानिकेतन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा येथे 3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. विद्यानिकेतन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा येथे 3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे आरबी, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक VS सरकटे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक BG बाजगरे हे उपस्थित होते. यावेळेस विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BD पायघन यांनी केले तर आभार AS रोकडे यांनी मानले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त वीरशैव विजनतर्फे यंदाही सलग 3ऱ्या वर्षी सिद्ध सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीरशैव विजनचे अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रशिक्षित योगा शिक्षक डॉक्टर विजयकुमार दंडे यांच्या युथिका योग प्रशिक्षण केंद्राचे 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुदखेड रोडजवळील शहरातील शहीद प्रफुल्लनगर जुने स्पंदन हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये काँग्रेस तालुका अध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर, सुभाष पाटील किन्हाळकर, रामचंद्र मुसळे, तहसीलदार राम बोरगावकर, पत्रकार बाबूराव पाटील, प्रशांत पोपशेटवार, विजयाताई घिसेवाड, डॉक्टर पारवेकर, डॉक्टर श्रीकांत बोल्लेवाड, डॉक्टर विजया टप्पे, डॉक्टर श्रद्धा बेलगमवार, डॉक्टर माने, डॉक्टर
सुरेश कावळे, तानाजी सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत युथिका योग प्रशिक्षण केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले। यावेळेस मुत्तेना रामजी दंडे, धम्मरक्षित दंडे, जयदीप लोखंडे, सुजित कुमार दंडे, धम्मशिला दंडे, पत्रकार राजेश वाघमारे, शंकर कदम, अरुण डोईफोडे, जयभीम पाटील, सिद्धार्थ जाधव, मनोज शिंदे आदींची उपस्थिती होती। युथिका योग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक डॉक्टर विजयकुमार दंडे यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत संपूर्ण प्राणायाम, शुद्धिक्रिया, मुद्राबंध, व्याधीनुसार आहार प्रयोजन, योगासने प्रयोजन, औषध प्रयोजन, सूर्यनमस्कार, ध्यान साधना, आयुर्वेदिक पंचकर्म, शोधन क्रिया आदी प्रकार करून घेतले जात आहेत। या योगा केंद्रात बेसिक योगा, ध्यान साधना, ॲडव्हान्स योगा याच्या विशेष बॅच घेतल्या जाणार असून वजन कमी करण्यासाठी महिलांसाठी झुंबा वर्गाची देखील सुरुवात करण्यात आली आहे। युथिका योग प्रशिक्षण केंद्रामध्ये मसाज व स्टीम बाथची सुविधा उपलब्ध केली गेली आहे। या अष्टांग योगाचे धडे घेणाऱ्यांना शारीरिक व मानसिक तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, सुदृढ व निरोगी आयुष्य, नैराश्य व चिंतामुक्त होते असे शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी युथिका योग प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा प्रशिक्षक डॉक्टर विजयकुमार दंडे यांनी सांगितले। या शिबिरात महिला, पुरुष, लहान मुला-मुलींसह 100 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून यावेळेस प्रशिक्षकासह उपस्थित मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देताना भोकरमध्ये पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या या अष्टांग योग प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बऱ्याच वर्षापासून मला संकल्पना होती की भोकरमध्ये एखादं योग सेंटर सुरू करावं। त्यासाठी मी जागा पाहिली, पण गावाच्या बाहेर असल्यामुळे थोडंसं विचार केला की शहरात ओपन करावं, जेणेकरून बालक महिला वर्गांसाठी सोपं जाईल। भोकर शहरामध्ये बऱ्याच शिबिर वगैरे होतात योगाचे वगैरे, पण असं टेक्निकली किंवा मग आहार, व्याधी आणि प्रत्येक पुरुषाच्या शरीर प्रकृतीनुसार एक पण योग सेंटर नाही। बऱ्याच वेळेस आपण जनरल योगा सांगतो, जनरल म्हणजे सगळ्यांसाठी। एखादा योग असेल किंवा एखादा प्राणायाम माझ्यासाठी उपयुक्त असेल तर तुमच्यासाठी किंवा बाकीच्या कोणासाठी उपयुक्त असेल असं नाही। प्रत्येकाचे वेगवेगळे असते, ऋतूनुसार, व्याधीनुसार आणि आजारानुसार प्राणायाम, योग वेगवेगळे असतात। म्हणजे एखादा असं सेंटर असावं ज्या ठिकाणी प्रत्येक योगा टीचर न होता एक योग थेरपिस्ट म्हणून काम करता यावं, म्हणून मी हे योगा सेंटर सुरू केलेलं आहे। आणि बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आहे। जवळपास 20 दिवसापासून आमचं योग सेंटर बॅचेस सुरू केलेत मी, 30% ॲडमिशन झालेले आहेत। आणि आजचा दिवस चांगला असल्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या संकल्पनेनं, चांगल्या उद्देशानं सुरू करावे म्हणून आज मी उद्घाटन करण्याचं ठरवलेलं आहे। आपण सर्व जमलात त्यामुळे सगळ्या आभारी आहे। आपला आशीर्वाद, सहकार्य असंच असावं। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बेताल वक्तव्य विरोधात भाजप आक्रमक, जोडे मारो आंदोलन करत राजीनाम्याची केली मागणी। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा शहरात उत्साह, शासकीय कार्यालयासह विविध ठिकाणी केले अभिवादन। श्री सिद्धरामेश्वर यात्रेची क्षणचित्रे महापालिका परिसरात झळकणार, आयुक्त शीतल तेली उगलेंच्या हस्ते होणार चित्राचे अनावरण। आणि राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी घेतली 20,000ची लाच, अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहात। या बातम्यांसह इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।